Students, today we are going to learn a poem 1.3, Trees Are the Kindest Things I Know. Students, trees are very useful things for mankind. It plays very important role in environment. Trees give us breath of life, means we get oxygen from trees. They give us flowers, fruits and many things. They help us to bring rain. They give shelter to animals and also human beings. All parts of trees are very useful for mankind. Branches, bark, fruits, trunk, flowers, leaves, these are the parts of trees. So we should protect trees. In this poem, the title of this poem is Trees Are the Kindest Things I Know, and the poet is Harry Bain. So let's start the poem. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. या पहिल्या दोन ओळीत कवी म्हणतो आहे की ट्रीज जे आहेत, वृक्ष जे आहेत, ते सगळ्यात मला माहीत असलेल्या गोष्टींमधले सगळ्यात काइंडेस्ट गोष्टींमधले एक आहेत. काइंडेस्ट म्हणजे सगळ्यात दयाळू अशा गोष्टींमधल्या ट्रीज हे आहेत. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. हार्म म्हणजे इजा करणे, दुखापत करणे, त्रास देणे. तर वृक्ष झाडं जी आहेत ते आपल्याला मुळीच त्रास देत नाही, तर ते फक्त केवळ वाढतात. And spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. Boughs means branches. आणि ट्रीज जे असतात, वृक्ष जे असतात, ते काय करतात? स्लीपी काऊज, झोपलेल्या गायींसाठी ते काय करतात? सावली पुरवतात. त्यांच्या फांद्या ज्या आहेत पसरलेल्या, त्या पसरलेल्या फांद्यांमुळे सावली मिळते आणि त्या सावलीमध्ये गायी, जनावरे ही झोपतात. अँड गॅदर्ड बर्ड्स अमंग देअर बाऊज, आणि आपल्या फांद्यांमध्ये पक्ष्यांना ते येऊ देतात, घरटी बांधू देतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लिव्ज अभाव अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. झाडं जी आहेत, वृक्ष जी आहेत, ती आपल्याला फळे देतात. ती फळं, पानं देतात आणि त्यांच्या पानांच्या वरती फळं येतात. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ, आणि आपल्याला आपली जी घरं असतात, आपण ज्या घरांमध्ये राहतो त्या घरांसाठी लाकूड पण वृक्षच आपल्याला देतात. म्हणून वृक्ष ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. म्हणून कवी म्हणतोय की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोवीन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. हॅलोवीन म्हणजे शरद ऋतूमध्ये परदेशामध्ये, वेस्टर्न कंट्रीजमध्ये साजरा केला जाणारा एक सण. त्या सणांमध्ये झाडाची पानंही जाळली जातात. आणि स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू आणि बर्ड्स म्हणजे कळ्या. या ओळीमध्ये कवी म्हणतो आहे की हॅलोवीन सणाच्या वेळेस झाडाची पानं ही जाळली जातात आणि नंतर परत वसंत ऋतूमध्ये हिरवीगार कळ्या, कोंब हे पानांना फुटतात. दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. सगळ्या सूर्याची बीम्स म्हणजे किरणं, मॉर्निंग सन, पहाटेच्या वेळची सूर्याची किरणं ही सगळ्यात पहिल्यांदा वृक्षांना, झाडांच्या पानांना स्पर्श करतात ज्यावेळेस सकाळ होते, दिवसाची सुरुवात होते त्यावेळेस. अँड दे आर द लास्ट टू होल्ड द नाईट व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. आणि दिवसाचं संध्याकाळ जी होते, त्या संध्याकाळचं ज्यावेळेस रात्रीत रूपांतर व्हायला सुरुवात होतं त्यावेळेस प्रकाशच असतो, सूर्याचा प्रकाश की तो सगळ्या शेवटी झाडांवर राहतो. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय. ड्राउझी म्हणजे झोपेची गुंगी आणि ललबाई म्हणजे अंगाई गीत. आणि ज्यावेळेस चंद्र हा आकाशात येतो, प्रगट होतो, फ्लोट्स म्हणजे तरंगतो, त्यावेळेस झोपेची गुंगी आणणारे अंगाई गीत ही झाडं आपल्यासाठी काय करतात? हम म्हणजे गुणगुणतात, गातात. ऑफ स्लीपी चिल्ड्रेन लॉंग ॲगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय
नो. म्हणून कवी परत या शेवटच्या ओळीमध्ये म्हणतायत की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आर नो. मला माहीत असलेल्या गोष्टींमधली सगळ्यात काइंडेस्ट, सगळ्यात दयाळू अशा गोष्टींमधली वृक्ष हे एक आहेत. म्हणून स्टुडंट्स, वी शूड प्रोटेक्ट ट्रीज. विदाउट ट्रीज वी आर नथिंग. सो प्लॅन्ट मोर ट्रीज, सेव्ह ट्रीज. धिस मेसेज इज गिव्हन फ्रॉम धिस पोएम.